आपू सकाळी उठली आता 8 साडे 8 वाजता नाही 9 वाजता आहेत. 9 वाजता मॅडम उठल्या आणि तिचा असा काही प्रकार सुरू आहे गॅसवर उड्या मारणं. अरे ती सगळी खराब होईल ना आपू. पप्पा ओरडतात बरा. चल बाजूला हो. चल चल. तरीने हे बघा कसं पाडून टाकलं, सगळं पाडलं आणि ना तिला फक्त इथं मी उभं केलं होतं थोडा वेळासाठी इथे, तर तिने असं पराक्रम सुरू केला या मॅडमने. अपूर्वा अपूर्वा ती सगळी खराब होणार आहे. हे बघा काय बिट्टू, काय डान्स करून दाखव मला. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर. बापा आमच्या घरामध्ये ना आपू उठली की असा पसारा होतो. अरे आपू त्याच्यावर आपण ममम बनवत असतो. चढू नको चल. सॉरी म्हणजे जे जे कर. चल जे जे कर, जे जे कर, जे जे कर. पहिले जे जे आहे ना ते आपण ममम बनवतो ना याच्यावर. कर जे जे. अग सॉरी म्हण, सॉरी म्हण, सगळीला सॉरी म्हण. तर अप्पूला काही कळत नाही सध्या म्हणून तिचं असं काहीतरी सुरू राहतं. हो ना अपूर्वा. हो मम्मा. पिल्लू काय बेबी. हा तुझं नाव सांग मला. काय तुझं नाव काय अप्पू. ते काय खाते. अप्पूला उठून फक्त 5 मिनिटं झाले, फक्त 5 मिनिटं आणि तिचा राडा बघू शकता तुम्ही. खूप करते ती पसारा. आता अप्पूला मी ना ममम देणारच नाही. हो ना अप्पू. यांनी हे स्टिकर आणले होते, मी असं लावून दिले आणि मस्त छान असं आहेत. माझ्या फ्रीजला कसं दिसतंय. आणि मी थोडंसं ना कपडे लावलेत मशीनला. या गॅलरीमध्ये काल खूप पसारा झाला होता त्यामुळे मग मी ते साफ करून ठेवलं. काय बाळा. ममम देऊ तुला खायला. मखाना काय. कुठे दिसते तिकडं दुधू तुला. कुठे दिसते दुधू. उठली तेव्हापासून तिकडं बघते आणि दुधू दे म्हणते. काय कुठे दिसते दुधू काय माहिती तिला. अबू बाय. तुला वाटलं हे दा दूध आहे. दूध आहे यामध्ये मीठ आहे मीठ. आणि ती मला खूप वेळचं म्हणते की दूध आहे. काय आपू हे दुधू नाहीये ग ते मीठ आहे. ते मीठ नमक आहे नमक. काय ते. तिला वाटते ते दूधच आहे का. दूधच दिसते. नमक दिसत ते नमक. अगं पिल्लू दूध नाही ते. दूध फ्रीज मध्ये ठेवतो ना आपण. मीठ आहे ते मीठ. काय ते. ए बाळा खात नसतात मीठ. अप्पूचा आमचं काही पण ड्रामा सुरू राहतो. माझी एवढी भांडे राहिले घासायची. गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी मस्त छान असं अप्पू धिंगाणा मस्ती करणं सुरू होतं तिचं. आणि आजकाल ना ती किचन वाट्यावर तिला मी नाही चढवत. ती चेअर घेते आणि स्वतः चढायला लागली. त्यामुळं मग तिचा असा धिंगाणा काही सुरू आहे. आंघोळ माझी झाली होती आणि बाकीचे कामं सर्वच राहिले होते. त्याआधी म्हटलं चला कपडे पटकन वॉश करायला टाकूया. आता मशीनला लवकरच कपडे लावले कारण की बाजूचं घरकाम सुरू आहे त्यामुळे सिमेंट वगैरे खूप जास्त पडते. आणि या खिडकीतून ना खूप छान हवा येते. पण उघडली की धूळ पण तेवढीच येते. त्यामुळं मग मी रात्रीची लावूनच घेते. दिवसभर पण लावूनच असते. फक्त ज्या टाईमला स्वयंपाक वगैरे असतो ना त्यामुळं तेवढं उघडी राहते. आणि मग तेच थोडंफार व्यवस्थित करून घेतलं. किचन वाटा क्लीन करून घेतला. यांचा चहा वगैरे सकाळीच होतो. नाश्ता पण सकाळीच होतो. आता राहतं माझं 9-10च्या समोरच मला भूक लागते. त्यामुळं मग चहा
बनवत होती मी. थोडंसं गरम पाणी वगैरे घ्यावं म्हटलं. आप्पूला आंघोळ घालायचं लक्षात आलं. तिला आंघोळ घातली की तिला थोडं फ्रेश वाटतं, त्यामुळे तिला आंघोळ घालून आणलं होतं. बाथरूममधून निघायचं म्हटलं की तिला एवढा जास्त कंटाळा येतो ना, निघतच नाही. आणि आंघोळ केल्यानंतर तिला रेडी करणं, म्हणजे हा पण तिला ड्रेस वगैरे घालणं, तिला त्याचा पण एवढा कंटाळा येतो, नकोच म्हणते मम्मा. आणि त्यामुळं ना एवढी गडबड होऊन जाते तिचं करता करताना, खूप जास्त उशीर होऊन जातो. एक काम दोनदा तीनदा करावं लागतं. त्यामुळं मग माझं चाललं होतं करणं. तिला व्यवस्थित एकदा रेडी करून दिलं ना, मग ती खेळते छान, असं मला वाटतं. नाहीतर मग ना दिवसभर ते केस वगैरे तिच्या डोळ्यावर ते येतात, तर ती मग सारखं डोळ्यावरचे मागं करणं हे तिचं चाललेलं राहतं. त्यामुळे एकदा ना तिला म्हटलं वर बांधून दिले की टेन्शन नाही राहत. तर तेच माझं चाललं होतं. तिने सर्व तेल हातावर घेतलं, परत असं काहीतरी रोजच चाललेलं राहतं तिचं. त्यामुळं मग मी तिचे केस वगैरे तेल लावून टाकलं, हाताला लावून टाकलं. आणि माझं तर गरम पाणी आणि चहा राहिलाच होता. मधात तिला म्हटलं चला एकदा आंघोळ घालून घेऊया, नंतर ती खूप खीर करते. आणि हे माझं चाललं होतं, तर तिने ना मला काहीच करू देत नव्हती, केस पण विचारू देत नव्हती. घरामध्ये एवढे काम राहतात ना, पण ते दिसत नाहीत. आता आपण किती करतो याला कोणाचंच म्हणजे लक्ष नसतं, म्हणून ते दिसत नाहीत. पण ना कामं खूप राहतात, आणि छोटं बाळ असल्यावर तर ते खूपच जास्त वाढून जातात. कपडे वाळू घालायचा टाईम झाला होता, म्हणजे मशीन बंद पडली होती, कपडे झाले होते वॉश करून, त्यामुळे तेच वाळू घालायला आली. आणि सिमेंट आधीच पडून गेली होती त्या साईडला खूप जास्त, म्हणून मग ते थोडंसं अडचणच जात होती वाळू घालण्यात. आणि ना घरामध्ये म्हणजे खूप कचरा धूळ म्हणा, काही म्हणा, खूप जास्त येते. एक पण खिडकी ना ओपन ठेवताच येत नाही आहे. आता काम दुसऱ्याचे पण त्रास दुसऱ्याला असं होऊन जातं. आता तेवढं ॲडजस्ट करावंच लागतं होईपर्यंत. त्यांनी नेट लावली आहे, पण त्याचा काहीच उपयोग नसतो. सर्व धूळ आणि सर्व सिमेंट वगैरे पडून जाते. आता ती कशी पडते काय माहिती, पण पडते. असे माझे कामं चाललेले होते. तर ना आत्ताच थोडंफार आवरलं मी काम वगैरे, आणि आता गरम पाणी घेते. आज पाणी जास्तच गरम झालंय. आणि ना सांडशीचा कचरा पण पडलायचा. अगं हाय ते पंप इथे मी आपूला खाऊ घालते. हो ना तर मग कचत यम्मी आहे का आप्पू? मम्मा कशी मला केस ती विचारूच दे. अरे हे गरम आहे पाणी, पण हाय हातला हा नो. तिला गरम पाणी खूप पिऊ वाटते. कसं आहे पाणी? तू मांडी घालून का बरं नाही बसत आप्पू? का ग? अपूर्वाना लहानपणापासून अशीच एका पायावरच बसते आईसारखी, म्हणजे पहिल्या बाळासारखी. पहिल्या बाळा कशा तशाच बसायच्या ना. आणि माझे केस ना एवढेच राहिले. खरंच अक्षरशः माझे केस एवढे नाही. मी ना केस वॉश केले, हेअर वॉश केलाय, त्यामुळे मी वरती बांधले. आणि ना हा बेटू खाऊ घालते तुला. आप्पू आजकाल इतके ड्रामे करते ना, झोपून खायचं म्हणते. बघा ना कशी झोपली आता, झोपून चाललं तिचं. मला आता स्वयंपाकाला लागायचं आहे, लगेच स्वयंपाक वगैरे करून घेते. खूप जास्त कंटाळा आला आजचा दिवस ना. फ्रेश वाटतोय, पण कंटाळा खूप आल्यासारखा वाटतोय मला कामाचा. मी परत ना व्हिडिओ बनवायचा. 2 दिवस चांगला मूड, म्हणजे मूड नाही, चांगला व्हिडिओज बनवले. आत्ता कंटाळा येतो, काय करणार. पण काम माहिती आहे का, व्हिडिओ बनवता वेळेस ना एका कामाला ना जिथे 5 मिनटं लागायची तिथे 10 मिनटं लागतात. कारण की हे व्हिडिओ बनवण्यासाठी, म्हणजे मोबाईल असा पकडा तसा पकडा, आणि ते काम ना थोडंसं लेट होऊन जातं. आता बघा ना लगेच 10 वाजले आणि मी गरम पाणी पिते सकाळचं, आप्पूची आंघोळ वगैरे वगैरे.
सकाळपासून काहीच नाही खाल्लं. काय ग? पाणीच प्यायचंय अप्पूला. तुझी वॉटर बॉटल कुठे आहे अप्पू? तुझी बॉटल कुठे आहे ग? आणि अप्पू आजकाल इतकी हे झाली आहे ना. काय झालं ती आता कुठे जर तिला मी खाऊ घालता वेळेस सांडलं ना तर त्या जागी ती अजिबात नाही बसणार. मम्मा हे साफ कर, पहिले साफ कर, पहिले साफ कर असं करते. माझ्यावरच गेली आहे ती. मी पण ना मला त्या जागी बसूच वाटत नाही, कसंच साफ केल्याशिवाय. आणि आज मी टिकली जास्त मोठी लावली आहे कारण की ना दिसतच नाही आहे ती बारकी टिकली, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं मोठीच लावून घेते, चांगली तरी दिसेल. कामं भरपूर राहिलं आज तर मला कामाचं टेन्शन आलं. काय लागतंय ग माझ्या चेहऱ्याला. पटापट खाऊन घे. पटापट खाशील ना तर पापा तुला भूड देणार. ओके. आजकाल आपण ओके म्हटलं आणि तिचं लक्ष असलं ना की लगेच ओके मम्मा. आणि आपण जर कोणत्या गोष्टीला म्हणलं ना तिला हो तर हो मम्मा. नाही तू असं केलं ना बेटा तर हो मम्मा. ओके म्हणायचं तिच्या पप्पानेच शिकवलं तिला. ओके. ते ना आपू बोलते गाडीवर गेल्यानंतर. आपू कशी बोलते माहिती आहे का? पप्पा ज्यूस दे ना. मग तिचे पप्पा काय बोलतात माहिती आहे? ओके बेबी. काय पाणी प्यायचं म्हणून ती शिकली ओके बेबी म्हणायचं. त्या दिवशी ते ऑफिसला जात होते तेव्हा पण बोलली ओके बेबी. काय म्हणते? काय आपू? ओके मम्मी. चला आता मीला पटापट. अरे माझं आहे ते गरम पाणी, तुला कशाला प्यायचं. आता पटापट मीला खाऊ घालून घेते, जरा गरम पाणी पिऊन घेते आणि बाकीच्या कामाला लागते.